पूर्वीचे लोक 100 वर्ष का जगायचे? त्यांच्या रोजच्या सवयींमध्येच दडलं होतं निरोगी आणि दीर्घ आयुष्याचं रहस्य. तर चला, आज आपण तेच जाणून घेणार आहोत. 1. सकाळची सुरुवात ताजे दूध, ताक किंवा कोमट पाण्याने केली जायची. त्यामुळे रात्रभर विश्रांती घेतलेल्या शरीराला नवीन ऊर्जा मिळायची, पोट स्वच्छ राहायचं आणि पचनक्रिया ही सुरळीत सुरू व्हायची. दिवसाची सुरुवातच आरोग्यदायी पद्धतीने होत असल्यामुळे अनेक पोटाचे त्रास दूर राहायचे. 2. ज्वारी, बाजरी आणि नाचणी ही धान्ये त्यांच्या रोजच्या आहाराचा महत्त्वाचा भाग होती. ही धान्ये भरपूर फायबर, कॅल्शियम, लोह आणि इतर पोषक घटकांनी समृद्ध असल्यामुळे शरीर मजबूत राहायचं. आज ज्यांना आपण सुपरफूड असं म्हणतो, ती धान्ये पूर्वीच्या लोकांच्या रोजच्या जेवणात सहजपणे असायची. नंबर 3. गरमागरम भाकरीवर घरचं लोणी किंवा तूप खाण्याची सवय होती. यामुळे शरीराला आवश्यक फॅट्स, ऊर्जा आणि ताकद मिळायची. दिवसभर मेहनत करण्यासाठी लागणारी शक्ती या साध्या पण पौष्टिक जेवणातून त्यांना मिळायची. नंबर 4. दुपारच्या जेवणात वरण, आमटी, भात आणि भाजी असायची. हे जेवण साधं असलं तरी त्यात कार्बोहायड्रेट्स, प्रथिने, जीवनसत्वे आणि खनिजे यांचा योग्य प्रमाणात समतोल असायचा. त्यामुळे शरीराला संपूर्ण पोषण देखील मिळायचं. नंबर 5. पालेभाज्यांची भाजी नियमित खाल्ली जायची. त्यामध्ये असायचे मेथी, पालक, चाकवत, शेपू यांसारख्या भाज्यांमुळे शरीराला लोह, कॅल्शियम आणि अनेक महत्त्वाचे पोषक घटक देखील मिळायचे. त्यामुळे रक्ताची कमतरता आणि अशक्तपणा कमी प्रमाणात दिसायचा. 6. मोड आलेली कडधान्ये हा त्यांच्या आहारातील प्रथिनांचा नैसर्गिक स्रोत होता. मूग, मटकी, हरभरा यांसारखी कडधान्ये मोड आणून खाल्ल्यामुळे त्यातील पोषक घटक वाढायचे आणि शरीराला अधिक फायदा व्हायचा. नंबर 7. भाजी आणि भाकरी हेच त्यांचं मुख्य जेवण असायचं. या साध्या जेवणातून शरीराला आवश्यक ऊर्जा, फायबर आणि त्यांना पोषण मिळायचं. त्यामुळे वजन नियंत्रणात राहायचं आणि शरीर निरोगी राहायचं. नंबर 8. ताक किंवा कढी हे जवळजवळ रोजच्या जेवणाचा त्यांचा एक भाग असायचा. ताकामुळे पचन सुधारायचं, पोट थंड राहायचं आणि अन्न सहज पचायचं. उन्हाळ्यात तर ताक हे नैसर्गिक आरोग्यदायी पेय देखील मानलं जायचं. नंबर 9. निसर्गाच्या ऋतूत जे देतो तेच खाण्यावर भर असायचा. हंगामी भाज्या आणि फळे खाल्ल्यामुळे शरीराला त्या ऋतूनुसार आवश्यक पोषक मिळायचं आणि रोगप्रतिकारशक्ती त्यांची मजबूत राहायची. नंबर 10. उसळ, पिठलं आणि कडधान्यांचे पदार्थ नियमित खाल्ले जायचे. हे पदार्थ स्वस्त, सहज उपलब्ध आणि पोषणाने भरपूर असल्यामुळे शरीर मजबूत राहायचं आणि प्रथिनांची त्यांची गरज ती पूर्ण व्हायची. नंबर 11. तिळाचे लाडू, गूळ आणि शेंगदाणे हे त्यांचे नैसर्गिक एनर्जी फूड होते. यामुळे शरीराला ताकद, उष्णता आणि आवश्यक पोषक घटक देखील मिळायचे. हिवाळ्यात हे पदार्थ खूप फायदेशीर मानले जायचे. त्यानंतर नंबर 12. संध्याकाळी बिस्किटे किंवा पॅकेट बंद पदार्थाऐवजी चणे, शेंगदाणे किंवा भाजलेली धान्य खाल्ले जायचे. त्यामुळे शरीराला चांगले प्रथिने आणि ऊर्जा मिळायची. तसेच अनावश्यक साखर आणि रसायनांपासून बचाव देखील व्हायचा. आता नंबर 13. रात्री हलके आणि पचायला सोपे जेवण केले जायचे. यामुळे पचनावर ताण पडत नसे, झोप चांगली लागायची आणि सकाळी शरीर ताजेतवाने वाटायचं. नंबर 14. भरपूर चालणे ही त्यांच्या जीवनशैलीचा नैसर्गिक भाग होता. कुठेही जाण्यासाठी चालत जाण्याची त्यांची सवय असल्यामुळे वेगळा व्यायाम करण्याची त्यांना गरज पडत नसे आणि शरीर त्यांचं नेहमी सक्रिय राहायचं. नंबर 15.
शेतातील काम, जनावरांची देखभाल आणि घरातील मेहनतीची कामे रोज केली जायची. हीच त्यांची जिम होती. त्यामुळे शरीर मजबूत, लवचिक आणि तंदुरुस्त राहायचं. नंबर 16. दररोज सकाळचा सूर्यप्रकाश घेतला जायचा. यामुळे शरीराला नैसर्गिक व्हिटॅमिन डी मिळायचं, हाडे मजबूत राहायची आणि मनही प्रसन्न राहायचं. नंबर 17. घरचे ताजे आणि गरम अन्न खाण्यावर भर होता. प्रक्रिया केलेले किंवा अनेक दिवस साठवलेले पदार्थ कमी खाल्ले जात असल्यामुळे शरीराला अधिक शुद्ध आणि पौष्टिक अन्न मिळायचं. नंबर 18. साखरेपेक्षा गुळाचा वापर अधिक केला जायचा. गुळामुळे काही खनिजे असतात आणि तो पारंपरिक आहाराचा भाग असल्यामुळे अनेक घरांमध्ये त्याला विशेष महत्त्व होतं. 19. देशी तूप योग्य प्रमाणात खाल्ले जायचे. तुपामुळे अन्नाची चव वाढायची आणि शरीराला ऊर्जा मिळायची. मेहनतीच्या जीवन शैलीमुळे हे सहज पचायचं. त्यानंतर 20. वेळेवर जेवण आणि वेळेवर झोप ही त्यांची सर्वात मोठी आरोग्याची सवय होती. शरीराचं नैसर्गिक घड्याळ योग्य प्रकारे काम करायचं आणि त्यामुळे आरोग्य चांगलं राहायचं. नंबर 21. पहाटे लवकर उठण्याची सवय त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग होती. सूर्योदयापूर्वी उठल्यामुळे दिवसाची सुरुवात शांत वातावरणात व्हायची. शरीराला ताजी हवा मिळायची, मन प्रसन्न राहायचं आणि दिवसभर काम करण्याची भरपूर वेळ मिळायचा. 22. भरपूर पाणी पिण्याची सवय होती. तहान लागली की थंड पेय किंवा सॉफ्ट ड्रिंक न पिता साधं पाणी प्यायले जायचे. त्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडायचे आणि शरीर निरोगी राहायचं. नंबर 23. मातीच्या भांड्यात स्वयंपाक आणि पाणी साठवण्याची परंपरा होती. मातीच्या भांड्यातील अन्नाची चव वेगळी असायची आणि पाणी नैसर्गिकरित्या थंड राहायचं. त्यामुळे आरोग्यालाही फायदा व्हायचा. 24. ताजी आणि हंगामी फळे नियमित खाल्ली जायची. बाजारात वर्षभर मिळणाऱ्या फळांपेक्षा त्या ऋतूत मिळणारी फळे खाण्यावर भर असायचा. त्यामुळे शरीराला नैसर्गिक पोषण मिळायचं. 25. दही हा रोजच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग होता. दहीमुळे पोटातील चांगले जीवाणू वाढायचे, पचन सुधारायचं आणि शरीराला थंडावा देखील मिळायचा. 26. फास्ट फूड आणि जंक फूडपासून ते दूर होते. घरचं ताजं अन्न जास्त खाल्लं जायचं. त्यामुळे लठ्ठपणा, मधुमेह आणि इतर जीवनशैलीशी संबंधित आजार कमी प्रमाणात दिसायचे. 27. कोल्ड्रिंकऐवजी ताक, लिंबू पाणी किंवा घरगुती पेय प्यायली जायची. यामुळे शरीराला ऊर्जा मिळायची आणि कृत्रिम साखर किंवा रसायनांपासून बचाव व्हायचा. 28. घरातील सर्व कामे स्वतः करण्याची सवय होती. झाडलोट, धुणी, भांडी, स्वयंपाक यामुळे शरीराची सतत हालचाल व्हायची आणि फिटनेस आपोआप टिकून राहायचा. 29. मातीवर अनवाणी चालणे ही सामान्य गोष्ट होती. शेतात, अंगणात किंवा गावात फिरताना अनेकदा चप्पल वापरली जात नव्हती. त्यामुळे निसर्गाशी जवळीक राहायची. 30. स्वच्छ आणि शुद्ध हवेत राहण्याची संधी त्यांना मिळायची. वाहनांचा धूर, कारखान्यांचे प्रदूषण आणि धकाधकीचे जीवन कमी असल्यामुळे श्वसनाचे आजारही कमी असायचे. 31. योग्य प्रमाणात आणि ध्यान यांचा जीवनात समावेश होता. यामुळे शरीर लवचिक राहायचं, मन शांत राहायचं आणि मानसिक तणाव कमी व्हायचा. 32. हसतमुख आणि आनंदी राहण्याची सवय होती. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधण्याची वृत्ती असल्यामुळे मानसिक आरोग्य उत्तम राहायचं. 33. कुटुंबासोबत वेळ घालवणे महत्त्वाचे मानले जायचे. एकत्र जेवण, गप्पा आणि सण उत्सवांमध्ये नात्यांमध्ये प्रेम आणि आधार टिकून राहायचा. 34. तणाव आणि चिंतेपासून शक्य तितके दूर राहण्याचा प्रयत्न केला जायचा. आजच्या तुलनेत स्पर्धा कमी असल्यामुळे मनावरचा ताणही कमी असायचा. 35. रोज मेहनत करण्याची सवय होती. शारीरिक श्रम हा त्यांच्या जीवनाचा भाग असल्यामुळे शरीर मजबूत आणि सक्रिय राहायचं. 36. व्यसनांपासून दूर राहणे ही मोठी सवय होती. तंबाखू, दारू किंवा इतर हानिकारक सवयी कमी प्रमाणात असल्यामुळे आरोग्य टिकून राहायचं. 37. निसर्गाच्या जवळ राहण्याची जीवनशैली होती. झाडे, शेती, मोकळी हवा आणि शांत वातावरण यामुळे
मन आणि शरीर दोन्ही निरोगी राहायचे. 38. ऋतूनुसार आहार आणि दिनचर्या बदलली जायची. उन्हाळ्यात थंड पदार्थ, हिवाळ्यात उष्ण पदार्थ आणि पावसाळ्यात काळजीपूर्वक पदार्थ आहार घेतला जायचा. 39. रात्री लवकर झोपण्याची सवय होती. उशिरापर्यंत मोबाईल, टीव्ही किंवा इतर गोष्टी नसल्यामुळे शरीराला पुरेशी विश्रांती मिळायची. 40. समाधानी राहण्याची वृत्ती होती. जे आहे त्यात आनंद मानण्याची सवय असल्यामुळे मानसिक तणाव कमी राहायचा. 41. औषधांपेक्षा घरगुती उपायांवर जास्त विश्वास होता. छोट्या आजारांसाठी हळद, आले, तुळस, गूळ यांसारख्या नैसर्गिक गोष्टी वापरल्या जायच्या. 42. स्वयंपाकात लसूण, आले आणि हळदीचा भरपूर वापर केला जायचा. हे पदार्थ शरीरासाठी फायदेशीर मानले जायचे आणि रोजच्या आहाराचा भाग होते. 43. तुळशीचे महत्त्व प्रत्येक घरात होते. तुळशीची पाने, काढा किंवा घरातील तुळशीचे रोप हे आरोग्य आणि श्रद्धेचा भाग देखील मानले जायचे. 44. दिवसभर बसून राहण्याऐवजी सतत हालचाल असायची. त्यामुळे वजन वाढणे, आळस येणे किंवा शरीर जड होणे कमी प्रमाणात दिसायचे. 45. गावाकडचे साधे आणि शांत जीवन जगले जायचे. शहरातील धावपळ आणि ताणतणाव कमी असल्यामुळे मन अधिक शांत राहायचं. 46. पोटभर खाण्याऐवजी मर्यादित आणि संतुलित आहार घेतला जायचा. त्यामुळे अति खाण्यामुळे होणारे त्रास देखील कमी व्हायचे. 47. एकमेकांना मदत करण्याची आणि समाजात मिसळून राहण्याची सवय होती. त्यामुळे मानसिक आधार मिळायचा आणि एकटेपणा कमी जाणवायचा. 48. सण उत्सव आनंदाने साजरे केले जायचे. यामुळे मन प्रसन्न राहायचं आणि जीवनात उत्साह देखील टिकून राहायचा. 49. राग, मत्सर आणि द्वेष कमी ठेवण्याचा प्रयत्न केला जायचा. मनात सकारात्मकता असल्यामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्य दोन्ही चांगले राहायचे. 50. साधे खाणे, भरपूर हालचाल करणे, वेळेवर झोपणे, निसर्गाच्या जवळ राहणे आणि आनंदी मनाने जीवन जगणे हेच पूर्वीच्या लोकांच्या 100 वर्षे जगण्यामागचे सर्वात मोठे रहस्य होते. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, पूर्वीचे लोक 100 वर्षे जगायचे कारण त्यांच्याकडे कोणती जादू नव्हती, तर त्यांच्या रोजच्या छोट्या छोट्या चांगल्या त्यांच्या सवयी होत्या. ते साधं खात होते, भरपूर चालत होते, मेहनत करत होते, वेळेवर झोपत होते आणि निसर्गाच्या जवळ राहायचे. आज आपण महागडी औषधे, सप्लिमेंट्स आणि डाएट प्लॅन शोधतो, पण खरं आरोग्य आपल्या पारंपरिक जीवनशैलीतच दडलं आहे. जर आपणही आपल्या दैनंदिन जीवनात यापैकी काही सवयी अंगीकारल्या तर शरीर अगदी निरोगी, मन अगदी अधिक शांत आणि आयुष्य अधिक आनंदी होऊ शकतं. यापैकी तुम्ही कोणती सवय आजही पाळता मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच आरोग्यदायी माहितींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन आणि उपयुक्त व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. निरोगी राहा, आनंदी राहा आणि देशी सवयींना आपल्या आयुष्यात पुन्हा स्थान द्या. धन्यवाद.